सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन. आज थोडासा एक मागोवा घेते. सुरू करते. बोलता बोलता 2025 संपत आलं. अचानक मला आठवला 1999चा डिसेंबर. कम्प्युटर युग नुकतंच सुरू झालं होतं आणि अशातच 31 डिसेंबरच्या मध्यरात्री जगातील सर्व कम्प्युटर प्रणाली क्रॅश होणार, सर्व डेटा नाहीसा होणार, कारण 1999च्या नंतर सुरू होणारं 2000 वर्ष कम्प्युटरच्या भाषेमध्ये येणारच नाही, असा बोलबाला सुरू झाला. सगळीकडे हीच चर्चा होत होती आणि त्यामुळे वातावरण काहीच गंभीर झालं होतं. पण त्याच वेळी नवीन मिलेनियम सहस्त्र सुरू होणार म्हणून एक आशेची पालवीही फुटत होती. आज मनात येतंय की मिलेनियम म्हणजे सहस्त्रक तर कोणाला संपूर्णपणे बघायला मिळणार नाही, म्हणजे माणसांना. पण नवीन शतक बघणारे कठीण आहे, पण असतीलही अनेक कदाचित. बघा ना, बघता बघता या शतकातील 25 वर्ष म्हणजे 1/4 शतक तर संपतही आलं. नवीन शतक सुरू होताना दिसणारा आशेचा किरण आज 1/4 शतकानंतर कसा वाटतोय बघताना, हा विचार करता करता 2000 नंतर संपूर्ण जगावर आणि विशेषतः भारतावर, कारण मी भारतीय आहे म्हणून, परिणाम करणारे एक एक प्रसंग आठवू लागले. 2000 साली म्हणजे 1999च्या डिसेंबरमध्ये वैयक्तिक जीवनाच्या बद्दल विचार करत होते. पण आता मी जगाच्या आणि मानवजातीचा विचार करते. कदाचित पहिलं तीर नजरेसमोर दिसू लागलंय म्हणून असावं. 2000 नंतर जगात आणि भारतातही औद्योगिक, सामाजिक, आर्थिक अशा सर्वच क्षेत्रात खूप काही बदल झालेत. 2001 मध्ये विकिपीडियाची सुरुवात, अमेरिकेतील 9/11चा टेरर अटॅक, गुजरात येथील 26 जानेवारीचा महाभयंकर भूकंप, ज्यातून गुजरात अतिशय खंबीरपणे बाहेर आला. 2002 मधील गोध्रा येथील दंगल, ज्यामुळे कित्येक महिने गुजरात सुखाची झोपही घेऊ शकला नाही. 2003 मधील अमेरिका इराक लढाई, 2004 मधील फेसबुकची सुरुवात, ज्यामुळे आज आपण जगाशी अधिक जवळीक साधू शकतोय. तसंच हिंद महासागरातील प्रचंड सुनामी, ज्या 2 लाखांच्या वर माणसांनी एका क्षणात आपले प्राण तर गमावलेच, पण प्रचंड सांपत्तिक नुकसानही झालं. 2005 मधील यूट्यूबचा प्रारंभ, ज्यामुळे सोशल मीडिया आणखीनच प्रभावी बनला. 2008 मधील जागतिक स्तरावरील आर्थिक मंदी, त्याआधीची 2007 मधील आयफोनचा शोध, जी स्मार्टफोनमध्ये एक वेगळीच प्रणाली ठरली. छोटे कम्प्युटर, स्मार्टफोन सामान्यांच्यापर्यंत पोहोचू शकले ते यामुळेच. 2008 मधील मुंबईचा टेरर अटॅक, ज्यामुळे भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील मोठे दोष समोर आले. तसंच बराक ओबामा अमेरिकेतील पहिले आफ्रिकन अमेरिकन प्रेसिडेंट बनले. 2013 मधील भारताच्या मंगलयानाचा मंगळाच्या कक्षेतील प्रवेश. 2015 यामध्ये पॅरिस क्लायमेट ॲग्रीमेंट, ज्यात जगातील 195 देश एकत्र आले आणि वातावरणातील कार्बनचा स्तर कमी करण्यासाठी हे ॲग्रीमेंट केलं. 2016चं डिमॉनिटायझेशन, 2017 मधील GST, भारताच्या सर्व राज्यात एकच अप्रत्यक्ष कर प्रणाली लागू होणं. 2019 मधील भारताच्या संसदेत पारित झालेलं आर्टिकल 370, ज्याचेही पडसाद फार महत्त्वाचे आहेत.
आणि त्यानंतरचा कोविडचा काळा काळ, जागतिक लॉकडाऊन आणि त्यानंतरचं 2022 रशिया युक्रेन युद्ध, त्याआधी कोविड संबंधातलं प्रतिबंधक लस अभियान, रशिया युक्रेन युद्ध तर आजही थांबायचं नाव घेत नाहीये, आणि त्यानंतरचे भारतातील दहशतवादी हल्ले, भारताचं त्याला सडेतोड उत्तर, 2025 मधील भारत पाक युद्ध आणि सध्या सुरू असलेलं बांगलादेशातील अगदी अमानुष असा प्रकार. जमावाचं मानसशास्त्र कितीही वेगळं असतं असं म्हटलं तरी कोणाही व्यक्तीला जिवंत जाळणं, घरातील माणसांना आत कोंडून घराला आग लावणं हे प्रकार अमानुषीयच. मग असं करण्यामागचं कारण काहीही असो. किती म्हणून उदाहरणं सांगायची. साऱ्याच गोष्टी इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिल्या जाव्यात अशाच. आणि अजूनही हे 3-4 दिवस बाकीच आहेत या 2025चे. काय काय आणखीन बघायला मिळणार कोण जाणे. अर्थात याबरोबर बऱ्याच काही सकारात्मक गोष्टीही घडल्या आहेत. सध्या आपण सर्वच जण वापरतो आहोत ते स्मार्टफोन. वायफाय शिवाय, इंटरनेट शिवाय आपण आज एकही दिवस व्यतीत करू शकत नाही. ऑनलाईन सर्च इंजिन्स जसं की गुगल, घरोघरी आजकाल चालणारं ऑनलाईन शॉपिंग, ज्यामुळे घर बसल्या आपली खरेदीही होते. GPS ची सुरुवात, ज्यामुळे आपण कोणत्याही ठिकाणी अगदी अचूक पोहोचू शकतो. ओला, उबर सारखी प्रवासी साधनं, आपण चंद्रावरील आपल्याला न दिसणाऱ्या भागात पाठवलेलं अवकाशयान, चंद्रावर पाणी असल्याचं साबित करणं, जे भारताच्या चंद्रयानातून मिळालेले फोटो होते त्यावरून, सरदार सरोवर येथे उभारलेला भारताचे लोहपुरुष, आपले पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच असा पुतळा आणि त्या सभोवतीचा परिसर, जो आज एक पर्यटकांचा प्रमुख आकर्षण बिंदू ठरलेला आहे. अयोध्येतील राम मंदिराची उभारणी, मुंबईतील समुद्राखालून बांधलेला भुयारी रस्ता, अनेक उदाहरणं आहेत. पण मला वाटतं की भारतीयांना आज आपण भारतीय म्हणून घेण्यामध्ये न वाटणारा कमीपणा ही सर्वात मोठी बाब आहे. हळूहळू का होईना आपण गुलामगिरीच्या जोखडातून बाहेर येऊन मी भारतीय आहे असं मानाने, अगदी मान उंच करून आणि अभिमानाने सांगू शकत आहोत. आपण सगळेजण, हे माझ्या मते फार महत्त्वाचा बदल आहे. काही निसर्गाचे तडाखे, तर काही माणसानं आपल्याच हाताने काढलेले ओरखडे, आणि या अशा तडाख्यातून त्याला तोंड देत पुढे प्रगती करणारी पण आपण माणसंच. मी काही कोणी इतिहासकार नाही किंवा वर्तमानपत्रातून TV वरून लिहिणारी बोलणारी कोणी विशेषज्ञही नाही. मी एक साधी सरळ गृहिणी. मनात आलं ते तुमच्या सगळ्यांच्या बरोबर शेअर करते. काही बरे वाईट प्रसंग राहून गेले असतीलही, पण तुम्ही यामागील माझा विचार, माझ्या भावना समजून घ्याल याची खात्री आहे. पुढच्या 25 वर्षानंतर, म्हणजेच या शताब्दीतील अर्धशतक पुरं होईल तेव्हा मी नसेन. पण जे कोणी या 50शीबद्दल लिहिल ना, त्यांना इतिहासातील काळी अक्षरं कमी आणि सुवर्णाक्षरं जास्त दिसावीत ही सदिच्छा. नमस्कार.